नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरातून एक अत्यंत अभिमानाची बातमी समोर आली आहे। नायगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रभाकरजी लखपत्रेवार यांचे चिरंजीव तुषार लखपत्रेवार यांची ओडिशा येथील सनमार शिपिंग या जहाज कंपनीमध्ये सर्वोच्च पदावर निवड झाली आहे। ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार यांनी आपल्या मुलांना खूप शिकवून त्यांना यशवंत बनवले। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या मुलांना घडविले आहे। आज जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी या सर्वोच्च पदावर विराजमान झालाय। तुषार लखपत्रेवार यांच्या या यशाबद्दल दिनांक 8 ऑक्टोबरला नायगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी नायगाव पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव बर्गे, नायगावचे प्रतिष्ठित नागरिक बोमनाळे साहेब, दलित वाणीचे पत्रकार शेषराव कंधारे, पत्रकार रामकिशन मोरे, अंकुशराव देगावकर, शेख आरिफ सर, उत्कृष्ट निवेदक माधवराव बैलकवाड, हनुमंत चंदनकर, सेवानिवृत्त कर्मचारी धोते सर, युवा उद्योजक पवनकुमार गादेवार, भिलवंडे, केशव पाटील वडजे यांच्यासह अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी ही डिग्री 12वी पास झाल्यावर केलो। त्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावं लागते, IIB CET। ही एंट्रन्स एक्झाम दिल्यावर तुमचं ऑप्शन फॉर्म नुसार तुमचं कॉलेज निवडण्यात येईल। हे निवड झाल्यावर 4 वर्षाची डिग्री आहे, जशी आपली डिग्री असते। ती डिग्री केल्यावर मरीन इंजिनियर आपण बनतो। त्यानंतर कंपनी येतात कॉलेजमध्ये, कॉलेजमधून प्लेसमेंट होते तुमचं। अशी ही प्रोसेस आहे। सर, ग्रामीण भागामधून ही मरीन इंजिनिअरिंगचं कसं काय संकल्पना तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास म्हणजे त्याच्यामध्ये आपण करिअर करावं असं का? कारण हे एक अलग फील्ड आहे, जे नॉर्मल फील्डपेक्षा बाकी सगळे आपण सिव्हिल IT कडे जातो। हे एक अलग फील्ड आहे, जे तुम्हाला एक नवीन गोष्टी समजू शकतात, बाहेर फिरायला तुम्हाला चान्स भेटतो। त्यामुळे हे मी सांगतो ग्रामीण भागातल्या सगळ्यांना की तुम्ही उत्सुक व्हा या इंजिनिअरिंगसाठी, ट्राय करा, एक्झाम द्या तुम्ही। याचं श्रेय तुम्ही नेमकं कोणाला द्याल? हे श्रेय मी माझ्या आई वडिलांना देतो, कारण त्यांच्याशिवाय हे साकार होऊ शकलं नसतं। त्यांची मेहनत जी आहे ते मला एवढं समोर आणलेले आहेत। तर या तमाम महाराष्ट्रातील तरुणांना काय संदेश द्याल? मी संदेश देतो की जे आई वडील म्हणतात त्यांचा ऐका, अभ्यास करा, जे तुम्हाला फील्ड आवडेल त्यानुसार तुम्ही अभ्यास करा, प्रेशर घेऊ नका कोणाचं, जसं होईल तसं करा आणि आई वडिलांना खुश ठेवा बस। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।